तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांशी, मतदारांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अशाच प्रकारे आपण ऐरोली मतदारसंघामध्ये आलेलो आहेत. भाजपचे नेते बाळकृष्ण पाटील आपल्या सोबत आहेत. एक प्रामाणिक नायकांचा समर्थक, तिकीट असून सुद्धा नाकारणारे अशी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या आपण पाहतोय. बाळकृष्ण पाटील सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर लोक तिकिटासाठी नायकांकडे रांग लावणं, एबी फॉर्म साठी धावपळ सुरू होती. मात्र तुम्ही तिकीट असताना मला नको, दुसऱ्या उमेदवाराला दिला गेला असा मांडणारा पहिल्यांदाच भाजपामध्ये नवी मुंबईमध्ये आहे. कारण गर्दी खूप आहे. बरोबर आहे. हा, काय म्हणाल? नाही, काय आपण आता बघा, नाईक समाज माझ्यावर प्रेम आहे पहिल्यापासून. नाईक समाज मी कट्टर समर्थक आहे. आणि संदीप नाईक साहेब आहेत, संजीव नाईक साहेब आहेत, सागर नाईक, आता संकल्प साहेब आलेले आहेत, युवा नेतृत्व. कसं आहे, आपणच आता 2 वेळा नाईक साहेबांनी 2 वेळा तिकीट दिलेलं आहे. आणि त्याच्यामधून एकदा निवडून पण आलेलो आहे मी. आणि आता पुन्हा म्हणा नाईक साहेबांनी माझ्यावर प्रेम दाखवलं, गणेश नाईक साहेबांनी. आणि पुन्हा बोललं बाळकृष्ण हा तिकीट तुलाच घे. पण मी काय केलं, मी सांगितलं मनोहर दादा पण आपल्या सोबत असतात, नेहमी तुम्हाला तुमच्या पाठीशी असतात. तर मी बोललो का आपल्या मोठ्या वहिनींना द्या. आपण कसं आहे, आपण करून नाही चालणार. कारण बदल पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी सो खुशीने त्याग केला. त्याग करण्या सो खुशीने त्यांना दिलेला. त्याग नाही, त्याग कसला. नाईक साहेब बोलले बाळकृष्ण तू त्याला बोलणार, त्याला मी देणार. एवढं प्रेम आहे नायकांचं तुमच्यावर? हा, दादांचा प्रेम आहेच ना. दादांच्या प्रेम मोठेच सर्व आहे. पण तुम्ही तुमच्या वहिनीला घरामध्ये देऊ शकले असते. मात्र असं काही नाही, हे पण आपलंच घर आहे. लहानपणापासून मी त्यांच्या सोबतच असतो दादांच्या. असं काय, घर काय एकच आहे आमचं, असं काहीच नाही. पण सध्या प्रचार कसा सुरू झालाय? तुम्ही आता प्रचारामध्ये होते, आपली भेट प्रचारात झाली. कशा म्हणजे कशा प्रकारे प्रचार सुरू आहे सोसायट्यांमध्ये, गावामध्ये? आता सोसायटी असतील, गाव आहे. आता गाव, आपल्या गावामध्ये टाइम देणंच आहे आम्हाला. कारण घर डोर टू डोर जाणं आहे. आणि सर्वांचे गाव आहे, नाते गोटे आहेत, सर्व एकमेकांचे नाते आहेत, सर्वांचे नाते आहेत. आणि त्याला झोपणं गरजेचं आहे. आणि त्यांना समजून सांगायला लागते म्हणा का बाबा हा तिकीट मी सो खुशीने दिलेलं आहे, माझ्यावर कोणी दबाव नाही केला. लोक कसे, आणि कसं आहे आता राजकारण एकदम गलत झालेलं आहे. आता कसं चांगले माणसाचं राजकारण नाही आहे. बघायला गेलो तर माघार घेतली काय तुम्ही? माघार मी काय घेतले असं काहीच नाही. पण मना एक चेंज पाहिजे होतं थोडं, गावामध्ये पण आपण चेंज पाहिजे. आणि कसं आहे, चेंजिंग हा परिवर्तन पाहिजे. परिवर्तन झालं तरच आपल्याला, म्हणजे आपल्यालाच पाहिजे असं काही नाही. दुसरं नवीन पण आपल्या पक्षामध्ये येणारे किंवा नवीन माणसं घडली पाहिजे असं आपला विचार आहे. आणि म्हणून असं त्याग वगैरे काय नाही, आपण तर करतोच ना. मी तर काम करणारच आहे. दादाने म्हणा बोलत बाळकृष्ण एवढं मोठं तू त्याग करतोस, बरं त्याग करण्यापेक्षा दादा तुमचा आशीर्वाद. दादाला मी जेव्हा बोललो ना असं असं, दादा बघ बाळकृष्ण तुझं म्हणणं आहे, आमचा नाही. बरं मी खुशीने सांगतो का हे आपल्या रंजना वहिनीला देऊन टाका आपण. मनोहर दादा तर असंच बोल आपल्या सोबतच. आणि असं काहीच नाही त्याग वगैरे हे आमचं. आणि वहिनीला निवडून आणायचं हे आमचं, माझा स्वतःचा. आता ती माझ्यावर जास्ती जिम्मेदारी पडली. कारण काय, मी स्वतःचाच लाभ बिंदात होतो. आता त्याच्यापेक्षा माझ्यावर डबल जिम्मेदारी पडलेली आहे सध्या. मग नायकांना आव्हान एकनाथ शिंदेकडून दिलं जातं. कसं पाहताय नायकांच्या जवळचे आहात म्हणून किंवा कार्यकर्ता? आता बघा, आता कसं आहे, ते मोठे नेते आहेत. नाईक साहेब तर म्हणजे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना कसं त्यांच्या विचाराने ते बोलत असतात किंवा त्यांच्या. आता ते दोघांचा काय, साहेबांचा, शिंदे दादांचा तेवढा मी मोठा नाही दोघांच्या विषयी बोलणं. हा, नाईक साहेब का आमचे समर्थक, आम्ही त्यांचे आहेतच. शिंदे दादा त्यांचे ते बघतात, आपला आम्ही आमचा पक्ष बघतो. दादांना काहीतरी वाटत असेल म्हणून ते काय असं चर्चा करत असतील त्यांच्या. दादा कोणचं नाव घेतो? नाव घेत नाही. तुम्हीच मीडियावर शिंदेनं बोलले म्हणून, शिंदे साहेबांना बोलले असं काहीच नाही. दादा नाव घेत नाही. दादा फक्त, दादांना काय वाईट वाटतो की आमच्या इथं लोकांना पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, किंवा आपल्याला सुविधा, रस्ते, म्हणजे काय, म्हणजे या गोष्टींचा त्यांना वाटत असेल. मैदाने आहेत, त्यांचं काही प्रॉब्लेम होत असेल, आरक्षण काढला जातो म्हणून दादा बोलतात. दादा त्यांना थोडंच बोलतात, अधिकाऱ्यांना बोलतात. ते त्यांच्या अंगावरून घेतात.
आरपारची लढाई आहे नायकांसाठी. अनेक वर्ष तुमची सत्ता होती. यावेळेला फार अस्तित्वासाठी नायकांना संघर्ष करावा लागतो. असं काहीच नाही. संघर्ष काय, आम्ही वन साईड आहे. आमचं कसं, आम्ही तर पहिल्यापासून दादाने 25 वर्ष सत्ता इथे केलेली आहे. दादाने 24 तास पाणी दिलेलं आहे. घरपट्टी वाढवली नाही, पाणीपट्टी वाढवली नाही. आणि दुसरं दादांचा विजन तर मोठा आहे. म्हणजे गार्डन विजन असो, शाला विजन असो, तलाव विजन असो, स्मशानभूमी विजन असू देत, शाला विजन, म्हणजे या गोष्टी कुठला नेता करणार आहे? हे महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये नसेल असं दादाचं हे काम आहे. म्हणून आज आपल्याला नवी मुंबईला काहीतरी बक्षीस भेटतो ना, पुरस्कार, पहिला पुरस्कार. ते ऍक्च्युली नेता चांगला आहे म्हणून आज सर्व या गोष्टी घडतात नेत्यामुळे. यावेळेस सत्ता येईल तुम्हाला असं वाटतंय का? सत्ता येणार काय, आमचीच सत्ता आहे. आम्ही 75 प्लस आहे. 75 प्लस. हा, दादा काय, दादा एकदा उभे आहेत म्हणजे दादांचा. आणि दादांवर कसा सर्व समाज, दादा कधी याचा भेदभाव करत नाही, गावाला किंवा बाहेरचा. नायकांना सगळ्यांनी घेरलंय, आता सगळ्यांनी घेरलंय. नाही 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 नाही, आम्हाला कोण नाईक साहेबाला घेरायला भरपूर जण हे लागेल. नाईक साहेब मला घाबरत पण नाही. इथला टायगर आहे दादा, नवी मुंबईचा. टायगर अभी भी जिंदा है. अरे वो तो है ना, टायगर ही है ना, वो किसको डरने वाला नहीं है. हे होते बालकृष्ण पाटील. दिलखुलास आपल्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आपली विकासाची मॉडेल असेल गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा दावा केलेला आहे. तुम्हाला तुमच्या भाजपला शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.